वर जमिनी देवस्थान इनाम मध्ये आहे। या जमिनी काही कुळाच्या नावाने आहे, काही वहिवाटदाराच्या नावाने आहे। पण देवस्थान इनाम असल्यामुळं या जमिनीचं हस्तांतरण बंद आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। पुढच्या 3 दिवसांमध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दल कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाहीये किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळे मला असं वाटतं हा कायदा महत्वाचा आहे। 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत। जमिनी संदर्भात सांगतात देवस्थानच्या, मात्र या जमिनी आहेत त्या बऱ्याचशा विकासकांनी वगैरे लागल्याचे देखील प्रकार आहेत जे उघडकीस आले होते। 7 टीव्हीने या सगळ्या संदर्भातलं वृत्त देखील आहे ते दाखवलेलं होतं। त्यामुळे अकोला असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या बऱ्याच जमिनी आहेत त्या हडपलेल्या पाहायला मिळाल्या। नाही, म्हणूनच सांगतो की देवस्थानाचा हक्क काय, कुळ वहिवाटदाराचा हक्क काय, हे सर्व हक्क डिसाईड करावे लागतील। आणि अनेक दिवसापासून या कायद्यात अडकलेल्या जमिनी असल्यामुळे परस्परच काही हस्तांतरण झाले आहेत, परस्परच काही व्यवहार झाले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत हा कायदा आणून या सर्व जमिनी ज्या शेतकरी वहिवाट करतात, जे शेतकरी त्या ठिकाणी कसतात, त्यांच्याबद्दलची भूमिका ठरवणं आवश्यक आहे। देवस्थानची त्या ठिकाणी भूमिका ठरवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एक विस्तृत कायदा आणि नियमावली आम्ही या ठिकाणी करण्याकरता पुढे जातो आहे। गुजरात आणि कर्नाटकमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये कायदा देखील आहे। त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा आणणार आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये तिकडच्या राज्याशी काय संपर्क करण्यात येणार आहे? इतर राज्यातले सर्व कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्राने कायदा आणत आहे आणि त्यात पब्लिकचे जे काही देवस्थानाचं काही म्हणणं असेल, जनतेचं काही म्हणणं असेल, शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल, काही सूचना असतील, काही त्यांना सुधारणा करायच्या असतील तर मात्र 1 महिना आम्ही या ठिकाणी पब्लिक डोमेन दिलेला आहे, पब्लिक डोमेनवर टाकता येईल। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत।